रामा गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. खोलवर टप्पा दिला चेंडू मिड विकेटच्या दिशेनं जबरदस्त फटका. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर चेंडू खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर परंतु क्षेत्ररक्षकांना आपली चुणूक दाखवली आणि एकच धाव मिळते. ती फलंदाजी करणारा संघ अंकित 11 देवनावे जवळजवळ रॉयल कळंबोलीचे सर्व खेळाडू दरम्यान ब्लॉकआउट मध्ये टाकलेला यॉर्कर क्रिकेट गोलंदाजीचं जे अस्त्र, परंतु अंतिम क्षणी त्याने चेंडूला बॅट लावली. ती राहुलनं 9 वर पोहोचतो. राहुल 20 धावांवर जाऊन पोहोचतो. पोलीस संघाचा आपण जर विचार केला तर मॉन्टी बंटी पेंडारे असेल, कोण असेल, त्यानंतर इको जो मास्टर माइंड शकील, बरं पूर्वी अतिशय चांगला संघ होता आपल्या परिसरामध्ये रायगडचा. परंतु इथे मात्र मला वाटतं बघूया पंचांचा कोणता इशारा येतो का. बॅटला लागून गेलेला दिसतोय चेंडू. तो देवा पोचतो वैयक्तिक आपल्या 6 वर. तर क्षेत्ररक्षण करतोय थोडासा मागे मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा मध्ये. दरम्यान हा चेंडू लेट कट करण्याचा विचार होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला निघती मोठा घास ठेवतोय तर जाबिली संघ. परंतु आतापर्यंत तरी सावध पवित्रा घेतला. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावसाठी राहुल निघालाय. देवा निघालाय. प्रवीण घरा त्याच्या हातामध्ये चेंडू होता परंतु हातात त्याच्या आला नाही चेंडू आणि 2 धावा मिळतात त्या फलंदाज राहुलला. राहुल पोचतो. असा गोलंदाज समोरच्यांकडून गोलंदाजी करतो. शॉर्ट पिच चेंडू हा मारायला पाहिजे होता. खरं तर फलंदाजानं चेंडू षटकार किंवा चौकार जायला हवा होता. लवजीला रामाचा हा चेंडू फुटवर्कचा वापर केला. हवेत चेंडू स्वतः यष्टी रक्षक चेंडू खाली येतोय. कोणती चूक केली नाही. सुरेश झेल टिपला आणि फलंदाज अल्पेश बाग. एक तडाखेबंद फलंदाज पाहिजे त्यांच्याकडे जो षटकार आणि चौकार मारू शकेल. रामाचा हा चेंडू लोअर फुलटाच होता. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग मध्ये. अभि याच्याकडे एकच धाव या चेंडूवर मिळणार. एक चांगला अतिशय नावाजलेला असा गोलंदाज. जबरदस्त फटका पण सरळ मन्नीच्या हातामध्ये. अल्पेश बाग. रामा पुन्हा एकदा तयार. राईटा मोर आणि हा उजवा स्टंप वाकवलाय. गेला ओरडला तर रामा देतो. परंतु हा सामना अजून त्यांनी जिंकलेला नाहीये. कारण 7 चेंडूने आता जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे. रामा तयार आहे. रामाचा हा चेंडू हवेमध्ये फलंदाज बाद होतोय. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज.